नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलवरून महा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा आपल्याला रिझल्ट बघायचा आहे। त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये किती मार्काला पास आहे याबद्दल सुद्धा मी सविस्तर चर्चा करणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे विद्यार्थी पास झाले त्यांनी मला व्हॉट्सअप करून कळवायचं की तुम्हाला किती मार्क आलेले आहेत आणि तुम्ही पुढील टेट एक्झामसाठी तुम्हाला तयार व्हायचं आहे, तयारीला लागायचं आहे। असं गुगलवर जावा। सर्वात प्रथम मी माझा नंबर देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। टेट एक्झामसाठी जर क्लास वगैरे किंवा कुठलीही माहिती हवी असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क कृपया करून व्हॉट्सअप करावे। ठीक आहे, कॉल करू नये, कृपया करून व्हॉट्सअप रिक्वेस्ट आहे, कारण कॉल उचलण्यामध्ये तुमचा वेळ जातो। व्हॉट्सअपला मी मेसेज बघून रिप्लाय देत असतो। चला मित्रांनो, आपल्याला महा टीईटीचा रिझल्ट बघायचे। रिझल्ट बघत असताना इथे तुम्ही क्रोम मध्ये जाऊन महा टीईटी असं टाईप करायचे। ऑफिशियल वेबसाईट वर जायचे। इथे पहा, ऑफिशियल वेबसाईट म्हणजे हे चिन्ह आपलं लोगो असतो तिथेच जायचं। लोगोच्या इथे आल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। शिक्षक अभियोग्यता नाही, शिक्षक बुद्धिमत्ता पण नाही, आणि इथे तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गेल्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन या ठिकाणी गेला तरी चालेल। आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे अंतरिम निकालाचे प्रसिद्धी पत्रक याच्यावर क्लिक करायची आहे। प्रसिद्धी पत्रक आपलं ओपन होऊन जातं। ही संपूर्ण माहिती वाचलात किंवा न वाचलात काही फरक पडत नाही। अंतरिम उत्तर सूची दिलेली आहे, त्यानंतर अंतिम उत्तर सूची बघण्यासाठी अंतरिम हे सगळं इथे लॉग इन साठी दिलेलं आहे। मित्रांनो लक्षात घ्या, इथे लॉग इन वर जावा। उमेदवारांनी नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन याच्यामध्ये तुम्हाला जायचे। उमेदवाराचे लॉग इन या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्याकडे जो युजर आयडी, मी काय बोलतोय, युजर आयडी तो नंबर मध्ये असतो। लक्षात घ्या, कशामध्ये असतो? युजर आयडी नंबर वर असतो। तुमच्या पेमेंट स्लिपवर असेल, तुम्हाला आलेल्या मेसेज मध्ये असेल, तुम्हाला जे काही तुमचं हॉल तिकीट आहे त्याच्यावर असेल, सर्व ठिकाणी असतं। लक्षात घ्या, युजर आयडी। तो युजर आयडी आपल्याला या ठिकाणी टाकायचे आणि जो आपण फॉर्म भरताना जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। जर पासवर्ड लक्षात नसेल तर फॉरगेट पासवर्ड सुद्धा ऑप्शन असतो इथे। लक्षात घ्या, पासवर्ड विसरला सुद्धा ऑप्शन असतं। प्रोसेस केल्यावर सर्व गोष्टी मिळून जात असतात। आता बघा, या व्यक्तीचा आपण रिझल्ट ओपन करणार आहोत। युजर नेम मध्ये रिझल्ट टाकायचा आहे। लक्षात घ्या, 3-7 त्यानंतर 6-3 त्यानंतर 565 08 त्यानंतर 565 त्यानंतर 08 584 एकही अंक जर चुकला तर आपला इथं चुकणं साहजिक आहे। पासवर्ड टाकत असताना शक्यतो पासवर्ड कुणाला न सांगता मी टाकेल। त्यानंतर मित्रांनो इथे कॅप्चा कोड दिलेला जशाला तसा कॅपिटल मध्येच टाका। इथं आहे एम, त्यानंतर आहे ई, त्यानंतर आहे जे, त्यानंतर आहे एच, त्यानंतर आहे बी। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इनच्या बटनावर जायचे। लॉग इनच्या बटनावर गेल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह पासवर्ड वगैरे वगैरे येतं, निवड केला तरी काही अडचण नाही। आता इथे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, अर्जावरील माहिती भरा असं सांगितलंय, परीक्षा फी भरा म्हटलंय, डाउनलोड करा म्हटलंय, आक्षेप नोंदवा म्हटलंय, आणि इथं अंतिम निकाल असं म्हटलेलं आहे। याच्यावर क्लिक करायचे सरळ सरळ। आता या व्यक्तीचं अंतिम निकाल तुम्हाला इथे न दाखवता इथे निकाल त्यांचा आलेला आहे। लक्षात घ्या, इथे निकाल त्यांचा आलेला इथे दिसून येतो। सरळ सरळ इथे काय करा, डाउनलोड करून टाका। इथे काय करा, डाउनलोड साठी इथे क्लिक केलात की तुमचा रिझल्ट इथं दिसून येईल। थोडक्यात मी या काही बघू शकता तुम्ही, रिझल्ट तुमचा दिसून येईल। म्हणजे आता मी हे सगळं ओपन करून का दाखवत नाही, त्या व्यक्तीची प्रायव्हसी जपण्यासाठी मी रिझल्ट ओपन करून दाखवत नाही। आता लक्षात आलं असेल तुम्हाला की रिझल्ट कसा बघायचा, लक्षात आला असेल।
जे कास्टमध्ये कोणत्या ना कोणत्या कास्टमध्ये आहेत त्यांना 82 मार्काला पास आहे आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना 89 मार्काला पास आहे. कारण एक प्रश्न 149 पैकी पकडून चाललेला आहे. आणि जे काही सर्वात महत्वाचं तुम्ही जिथे त्या सर्टिफिकेटवर अजून एक गोष्ट क्लिअर केलेली आहे त्यांनी, त्या सर्टिफिकेटवर इलिजिबल म्हणून आले का बघा किंवा नॉट इलिजिबल आले का बघा. जे इलिजिबल आहेत म्हणजेच बघा शेरा रिमार्कच्या ठिकाणी इलिजिबल आहेत ते लोक पात्र आहेत, शिक्षक पात्रता पास झालेली आहेत आणि त्यांचे सर्वांचे अभिनंदन. आता त्यांनी तयारी करायची आहे टेट एक्झाम 2025 ची आणि आपले क्लास सुद्धा चालू झालेले आहेत मित्रांनो. क्लासला अशा बारीक बारीक गोष्टी, खूप छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असतो, वेळोवेळी विद्यार्थ्यांना जागृत करत असतो. आपल्या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला नोट्स असतील, लाईव्ह क्लास असेल, रेकॉर्डिंग असेल, त्यानंतर वेळोवेळी मार्गदर्शन असेल, कधी फॉर्म निघतात असेल, या सर्व माहितीचं, कुठं फॉर्म भरायचे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचे, या सर्व माहिती आपल्या चॅनलवर मिळत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. या पलीकडे जाऊन तुम्हाला आता सर्टिफिकेट साधारण 1 ते सव्वा महिन्यामध्ये, 1 ते सव्वा महिन्यामध्ये, 1 ते 2 महिने पकडून चला, या 2 महिन्यामध्ये सर्टिफिकेट मिळत असतं. त्यापूर्वी लक्षात घ्या, या अर्जाची एक कलर प्रिंट काढून ठेवा. आपल्या निकालाची कलर प्रिंट डाउनलोड करून कलर प्रिंट काढून ठेवा, सर्वांनी ठेवा. जर आपल्याला निकाल घेता आला नाही तर हाच निकाल समजून आपण क्वालिफाय होऊ शकतो, याच्यामध्ये कुठला डाऊट नाहीये. कारण पवित्र पोर्टलला त्यांच्याकडे लॉग इन असतं, कोणत्या वर्षी हा विद्यार्थी पास झालेला आहे, याला शेरा कोणता आहे, सर्व गोष्टी असतात. आता सगळं डिजिटल होत आलेलं आहे, त्यामुळे याला सुद्धा तुम्ही जतन करून ठेवायचं आहे. नंतर म्हणायचं नाही माझं विसरलं, हरपलं, माझ्याकडे नाही असं म्हणायचं नाही. माझा मोबाईलच खराब झाला होता, असल्या गोष्टी तिथे बोलून चालत नाही. आज कालपासून किमान 100-150 कॉल आले असतील, सर माझा पासवर्डच विसरला, सर मी पासवर्डच घेतला नव्हता, माझा मोबाईलच खराब झाला, सर माझ्याकडे कुठलंच कागद राहिले, माझं कागद गुंजरानीच. असे प्रॉब्लेम तुमचे ऐकून घ्यायला प्रशासन तयार नसतं. येदा कदाचित मी ऐकून घेईल, तुमची शेजारी ऐकून घेईल, तुमचे मित्रमैत्रिणी ऐकून घेतील, पण विद्यार्थी मित्रांनो नोकरी लावायची म्हटल्यानंतर आपल्याला आपलं सर्टिफिकेट महत्वाचं असतं आणि ते सर्टिफिकेट व्यवस्थित डाउनलोड करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.